पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर सज्ज होईल मित्रांनो. गणेश वत्रे आपण पाहिलं तर यावेळेस डावखुर हाताचा गोलंदाज आहे. टीम कडून सांघिक स्वरूपाचं पहिलं आणि वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक यावेळेस हाताळत असताना नक्कीच आपण पाहू शकता गणेश यांना समोर असेल फलंदाज एक अनुभवी खेळाडू प्रदीप आणि सुहास ही सलामीची जोडी पण नक्कीच पाहू शकता टीम कडून. पुढचा बॉल यावेळेस गती थोडीशी कमी होती ऑन साइडला. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत चेंडूला उचललं जाईल तोपर्यंत सिंगल एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चांगला कमबॅक गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. थोडासा खराब चेंडू होता परंतु मी म्हणेल ताकद थोडीशी कमी आपल्याला फटक्यावरती पाहायला मिळाली आणि तेच कारण आहे की एकच धाव यावेळेस धावफलकावरती. नक्कीच क्रिकेटला पोषक अशी अतिशय सुसज्ज क्रिकेट खेळपट्टी आपण पाहू शकाल मैदानावरती. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप मेहनत मात्र घेतली जाते. अरविंद ढेकळे असेल, सुरेश मुनीम, अक्षय सरोदे असतील, प्रभात आंबोरे या संपूर्ण टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज देखील आपण पाहिलं मित्रांनो तर त्याच प्रकारची खेळपट्टी यावेळेस मैदानावरती. फुलटॉस बॉल होता यावेळेस मात्र कव्हर्सच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. 3 टप्पे पडल्यानंतर चेंडू जाईल सीमा रेखा पार. या स्पर्धेतला पहिला वैला चौकार. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत तोपर्यंत आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दुसरी धाव. गणेश वत्रे मित्रांनो या वर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये परंतु अजून देखील एखादा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश या गोलंदाजाला अजून या मैदानावरती मिळालेलं नाहीये. त्याचं कारण की पहिली मॅच बॉडी वॉर्मअपची थोडीशी कमतरता मैदानावरती पाहायला मिळते. ज्या टप्प्यांवरती गोलंदाजी करायची आहे ते टप्पे अजून देखील या गोलंदाजाला सापडत नाहीयेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन यावेळेस आपण पाहिलं तर फुल टॉस केलाय त्याला मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलंय. चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. या षटकातला दुसरा चौकार फलंदाज सुहासच्या बॅटमधून. ओव्हरमध्ये पण दुसरी ओव्हर यावेळेस घेऊन येईल गोलंदाज. आपण पाहिलं तर बॉलर्स नेम पोचवायचं आमच्यापर्यंत. निखिल गोलंदाजी मार्कवरती टीमकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक मात्र गोलंदाज निखिलच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. समोर फलंदाज असेल प्रदीप जो खेळतोय वैयक्तिक 2 चेंडूचा सामना करत 3 या धावसंख्येवरती आणि त्याची साथ देत असताना आपण पाहिलं तर सुहासला मित्रांनो मैदानावरती आपण नक्कीच पाहू शकता. या मॅच मध्ये 4 चेंडू 10 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर चला मॅच सुरू करायची आहे. अतिशय सुंदर मित्रांनो असे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. मी म्हणेल पूर्णपणे पाटा मैदान असेल हे कारण की खूप मेहनत मात्र घेतली गेली आहे राहुलजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. या मैदानावरती मी म्हणेल ज्या दिग्गज स्पर्धा ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं देखील नाव मात्र नेहमीच घेतलं जातं. यावेळेस प्रयत्न जरूर केला होता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा. फटका फसला होता मित्रांनो परंतु यष्टिरक्षकाची छोटीशी चूक टीमला मात्र घेऊन जाते. 1 धाव एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकामध्ये थोडंसं परिवर्तन थोडासा फेरबदल मात्र नक्कीच मैदानावरती केला जातोय. टीमची टोटल इट्स 14 फॉर 0. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील कोणता गडी बाद झाला नाहीये. सुहासकडून अपेक्षा असतील पहिल्या ओव्हरमध्ये त्याची प्रचिती मात्र सुहासने दिली आहे.
आणि तेच मात्र या मैदानावरती केलं जाईल का? फटका इथे मात्र हवेत खेळलाय, फटका फसतोय मित्रांनो आणि फसतोय तो क्षेत्ररक्षक या मैदानावरती. दुसऱ्या धावेची संधी आणि लगेच जर आपण पाहिले तर दुसरी धाव मैदानावरती पूर्ण केली जाते. सुहासला ओळखावं लागेल, मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी मोठी आहे. या मैदानावर तुम्हाला ताकदीचा वापर करावा लागेल. फटके चांगले आहेत परंतु त्यामध्ये ताकद आपल्याला पाहिली तर कोणत्याच प्रकारची पाहायला मिळत नाहीये आणि तेच कारण आहे की इथे मात्र एक जीवनदान मिळतंय सुहासला. आणि क्रिकेटमध्ये आपण या मैदानावरती पाहिलं असेल मित्रांनो, जेव्हा जेव्हा खेळाडूंना जीवनदान मिळालेत ना तेव्हा त्यांनी मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम नक्कीच केलंय आणि तीच कामगिरी सुहासच्या माध्यमातून केली जाईल का ते देखील पाहणं गरजेचं. पण पाहिलं तर इथं मात्र स्वाईप करण्याचा प्रयत्न, फलंदाज मी म्हणेल फसतोय. प्रदीप, क्रिकेटमधील आत्महत्या, गरज होती काही धाव घेण्याची, हा प्रश्न आता मात्र प्रदीपला पडला असणार. पहिल्या डीजे यावेळेस नवीन फलंदाज अजित पाटील सर यावेळेस मैदानावरती आपण पाहू शकता. कव्हरच्या डोक्यावरून यावेळेस मात्र अतिशय सुरेख फटका मित्रांनो देऊन जातोय. 4 धावा, चौकार. तर धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच चौकार मात्र मैदानावरती लगावला जातोय. अतिशय सुरेख फटका मैदानावरती मात्र एक्झिक्यूट केला गेलाय सुहासच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यावेळेस कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसतोय की काय? क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतो मित्रांनो. ही धाव वाचवण्याऐवजी विकेट मात्र तुमच्या टीमसाठी खूप महत्वपूर्ण आहे परंतु त्या विपरीत क्षेत्ररक्षण मैदानावरती चेंडूची वाट पाहिली आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूची वाट पाहिली ना चेंडू तुमची वाट लावल्याशिवाय राहिला नाहीये. तेच घडलंय मैदानावरती. सुहासची इथे मात्र झेल घेण्याची शक्यता होती परंतु इथे मिळत आहेत 2 धावा डीडीएसआर जयभवन या टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली जाते. सुहास मात्र आज एका वेगळ्या लय मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 3 चौकार पाहिले, 9 चेंडूचा सामना केला मित्रांनो आणि खेळतोय वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा वाजवी खेळ दरम्यान इथून झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर डीडीएसआर जयभवानी टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12.00 च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावरती नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. तर यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज गणेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर अजित पाटील सरांना आपण नक्कीच पाहू शकता. या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर एजे अकॅडमी नक्कीच अनावरण मात्र मान्यवरांच्या शुभाशय नक्की होताना पाहायला मिळतंय. तो फलंदाज इथे मात्र टप्पा पडल्यानंतर गोलंदाज गणेशला त्या टप्पा सापडला असं म्हणावं लागेल कारण की नॅचरल स्विंग जो आहे मित्रांनो गोलंदाजाचा उजव्या त्याच्या फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू हा चेंडू कुठेतरी बाहेर येताना पाहायला मिळाला आणि तेच कारण आहे की डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा लो राहतोय. इथे आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव धावून नक्की या संघाला मिळेल. पंचांचा कोणताच इशारा नाहीये म्हणजे बॅटीची कडा घेऊन जाणारा हा चेंडू असू शकतो. बॅटीला स्पर्श करतो चेंडू. 1 धाव मिळते फलंदाज अजितला, 1 धाव मिळते टीमला आणि टीम मात्र जाऊन पोहोचते 25 for 1.
तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस मात्र ताकदीचा वापर टोला प्रॉपर समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा आहे मित्रांनो बिग हिट षटकार. मित्रांनो इथे आपण पाहिली तर थोडीशी पाऊल अडखळली होती आणि चेंडू देखील चांगला फेकला गेला होता. आपण पाहिलं तर परफ्यूम डिलेव्हरी टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर नाका जवळून हा चेंडू काढला जातोय. डॉट बॉलची सांगता एक मोठा फटकाल्यानंतर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गणेश श्रोत्रेच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न हर्षल चौधरी. आज आपण पाहिलं तर इन ऍक्शन टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅट बाउन्स इथे पाहायला मिळाला. दुसऱ्या धावाची संधी तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती पाहतोय का मित्रांनो तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मित्रांनो या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. या 3 धावांच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिले तर 34 धावा धाव फलकावरती. तर शेवटचा बॉल या षटकामधला तर यावेळेस मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट मित्रांनो. ऑन साइडला चेंडू वळवला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पार रन्स मिळतील 4. हा आहे मित्रांनो खणखणीत चौकार. समाप्त झालाय 12.67च्या सरासरीने 38 धावा बोर्डवरती येत आहेत. सुहास मात्र एक वेगळ्याच फॉर्म मध्ये 12 चेंडू आणि 29 धावांवरती नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी सुहासच्या माध्यमातून आतापर्यंत मैदानावरती राहिली आहे. शेवटचं षटक हर्षल चौधरी बॉलिंग मार्क वरती पहिलाच बॉल यावेळेस क्रॅकिंग हिट पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाला भेदून जाईल सीमा रेखा पार. पंचांचा इशारा नो आणि त्यावरती मात्र 4 धावांसाठी चौकार. मैदानावरती आपण पाहिलं तर चौकार मात्र लगवला जातोय. नो चेंडूवरती चौकार 5 धावा देऊन जातोय या संघाला. 5 धाव्याने टीमची टोटल आपण पाहिली तर मैदानावरती पुढे सरकतीये. शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा फटका प्रयत्न आपण पाहिलं तर नक्कीच प्रीमेडिटेड शॉट अगोदरच मनसुबा बनवला होता की येणाऱ्या चेंडूला मी ऑनसाइडच्या दिशेने केला आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र फलंदाज पूर्णपणे फसताना आपण नक्कीच पाहू शकता. तर पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण आपण पाहिली. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती आणि दुसरी धावेच्या तर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर संतोष यावेळेस मात्र मैदानावरती फलंदाजी करिता क्रमांक 4 वरती वर्णी लागतीये. 2 गडी बाद संघाची धावसंख्या 44 धावा धाव फलकावरती. अजून देखील या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. सुहास मी म्हणेल नाहक आपल्या विकेटचं बदल मात्र मैदानावरती करतोय. स्वतःकडे स्ट्राईक मेंटेन करण्याच्या कामामध्ये सुहासने आपल्या विकेटचं बदल मात्र मैदानावरती करून घेतलंय.
यावेळेचा पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे मात्र क्लीन बोल्ड. व्हेन यू विल मिस आय विल डेफिनेटली इथे सांगत असताना गोलंदाज हर्षल चौधरी. तर यावेळेस पुढचा बॉल हर्षलचा फुलटॉस बॉल. यावेळेस गॅप मध्ये चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू खाली खूप मोठं रनचेस मित्रांनो गणेश वत्रेसाठी. शेवटच्या क्षणाला फंबल तिथे पाहायला मिळतंय आणि तेच कारण की 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती पूर्ण. इथून खेळ जर आपण पाहिलात मित्रांनो तर 46 धावा धावफलकावरती अजून देखील सांघिक अर्धशतकापासून हा संघ 2 धावा दूर आहे. 4 धावा दूर माफ करा हा संघ आपण पाहू शकता. अजून देखील या षटकामध्ये जवळपास चेंडूची संख्या आपण पाहिली तिथे मात्र फ्रंट फुटवरती जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश वत्रेच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा मैदानावरती. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर 48 धावा धावफलकावरती नक्कीच पोहायला मिळतात. एका मोठ्या धावसंख्येकडे एका विशाल डोंगराकडे मित्रांनो हा संघ मात्र आगेकूच करताना आपण नक्कीच पाहू शकाल. तर यावेळेस आपण पाहिलं तर शेवटचा बॉल असेल या षटकातला. गोलंदाज हर्षल चौधरी इथून मात्र 2 धावा सांघिक अर्धशतक धावफलकावरती लागू शकते या संघाचं. फलंदाज मनीष कव्हरच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. यावेळेस कोणतीच चूक नाहीये मित्रांनो. शेवटच्या चेंडूवरती मात्र मिळते विकेट. 48 धावा धावफलकावरती लगवल्या जातात आणि विजय समीकरण आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 24 आणि मॅच जिंकण्याकरिता 49 धावांची गरज.
हॅलो. तर विजयासाठी आपण पाहिलं तर 49 धावांचं लक्ष्य मात्र मैदानावरती चांगली फटकेबाजी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर सुहास प्रदीप आणि फिनिशिंग टच देत असताना मनीष धायगुडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र या धावा रोखायच्या ती जबाबदारी कोणाच्या खांद्यांवरती दिली जाईल ते देखील पाहणं मात्र गरजेचं. तर यावेळेस गोलंदाज आपण पाहिलं तर किशोर गुंजावटेच्या हातामध्ये चेंडू मात्र सुपूर्द केला जातोय. एक ट्रम्प कार्ड खेळलं होतं या संघाने मित्रांनो आणि तिथून ते ट्रम्प कार्ड मात्र पूर्णपणे सफल ठरले मैदानावरती. आणि आपण पाहिलं तर आता वारंवार याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जातो. आपण पाहिलं तर संतोषचा विकल्प देखील या संघाकडे होता, परंतु संतोषऐवजी आपण पाहिलं तर किशोर गुंजावटेकडे संघनायक नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज आपण पाहू शकता चंद्रकांत गावडे आणि त्याची साथ देत असताना फलंदाज आपण पाहतोय विराज खानावकरला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला चंद्रकांत आणि विराज ही सलामीची जोडी मैदानावरती. विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य आहे. पहिला बॉल इथे मात्र बैठकी फटका चंद्रकांत गावडेच्या बॅटमधून येतोय. क्षेत्ररक्षक बाबू उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फेकी मित्रांनो मैदानावरती आपण पाहू शकता. केवळ सिंगल एका धावेने आपण पाहिलं तर चंद्रकांत श्रीगणेशा करतोय, परंतु पहिलाच बॉल बॅटीच्या मिडल ऑफ द बॅट आला. ही मात्र जमेची बाजू असेल या खेळाडू करिता, कारण की आपण पाहिलं मित्रांनो तर एखाद्या फलंदाजासाठी पहिलाच चेंडू मिडल ऑफ द बॅट घेणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते केलंय मात्र मैदानावरती फलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून. यावेळेस डावखुऱ्याचा फलंदाज विराज आपण पाहू शकता मैदानावरती. विराटला आज मात्र एक मोठी इनिंग खेळावी लागेल. विराटला अंतिम क्षणापर्यंत मैदानावरती थांबावं लागेल. मागच्या मॅच मध्ये जरूर त्याने मॅच विनिंग पारी खेळली होती, परंतु डॉट चेंडूची संख्या त्या खेळाडूच्या बॅटमधून खूप जास्त होती. आज देखील आपण पाहिलं निर्धाव चेंडूने मी म्हणेल सुरुवात करतोय, परंतु पहिल्या बॉल पासून आक्रमण न करता पहिल्या बॉलमध्ये पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती थोडंसं सेट होणं मैदानावरती गरजेचं आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याच्या नादामध्ये हा फलंदाज पूर्णपणे असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाज आपण पाहिलं तर किशोर गुंजवटे. तर यावेळेस विराजने ऑनसाइडला फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. जोपर्यंत चेंडूला उचलतील पुन्हा एकदा फेकतील तोपर्यंत आपण पाहिलं तर मैदानावरती सिंगल डबलने फरक पडणार नाही मित्रांनो. तुमच्यासमोर 49 धावांचा डोंगर मात्र उभा केलाय आणि हा डोंगर जर का तुम्हाला सार करायचा असेल तर पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं मात्र खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि त्या धावा जर का करायच्या असतील तर चंद्रकांतला मैदानावरती मोठे फटके खेळावे लागतील. फुल टॉस होता मित्रांनो, परंतु मी म्हणेल फायदा उचलता आला नाहीये. क्लीन बोल्ड इथे मात्र मैदानावरती झालाय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि चंद्रकांतला मात्र माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेट धन्यवाद डीजे. चला विनंती असेल संघर्ष बी संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर आदित्य प्रिया रिया श्रीगणेश टीमचे कॅप्टन या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी मात्र त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. संघर्ष बी संघाचे संघनायक आणि आदित्य प्रिया रिया श्रीगणेश टीमचे कॅप्टन या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि आयोजकांना विनंती असेल की जर का दोन्ही संघनायक मैदानावरती नसेल तर आपण त्यांच्यापर्यंत फोनद्वारे मात्र संपर्क साधायचा आहे. तर यावेळेस सार्शल चौधरी आल्याला मात्र ताकदीचा वापर करतोय. क्षेत्ररक्षकासाठी मी म्हणेल प्रयत्न चांगला होता, परंतु आउटपुट मात्र मिळतोय 6 धावांकरिता षटकार.
यावेळेस मात्र फुलटॉस बॉल होता मित्रांनो. पॅडलाईनला चेंडू नक्कीच आढळतोय, परंतु आपण पाहिलं तर ओव्हर द वेस्ट हा चेंडू पंचांचा इशारा. स्टंप सोडून जातोय स्टंपची लाईन, आणि त्यामुळे आपण पाहिलं तर एक धाव मात्र लेग बायच्या माध्यमातून मिळतीये. इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाराचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल किशोर गुंजवटेची. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तर परेश 11 टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. परेश 11 संघाचा संघनायक किंवा प्रतिनिधी आपल्याला विनंती असेल की आपण या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्री राहुलजी चव्हाण साहेबांशी संपर्क साधायचा आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल. टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज आपण पाहिलं तर मनीष धायगुडे. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज आपण पाहू शकता मनीष धायगुडे यांच्या हातामध्ये चेंडू मात्र सुपूर्द केला गेलाय. विजयासाठी अजून देखील आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. इथून धावसंख्या बनवली जाऊ शकते. फक्त हर्षलला मैदानावरती थांबणं गरजेचे. हर्षलच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. इथे मात्र केली गेली आहे चूक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि मिळते ती मात्र बाउंड्री त्या चुकीच्या परिणामामार्फत. आपण पाहिलं तर गोलंदाजाचं स्वागत मात्र चौकाराच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढचा बॉल यावेळी षडंपूल करण्याचा प्रयत्न. पोलीस पॉवरफुल अँड सक्सेसफुल, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र पुन्हा एकदा मैदानावरती चूक घडते की काय मित्रांनो. आपण पाहिलं तर गोलंदाज देखील थोडीशी खराब गोलंदाजी करतोय. फलंदाज पूर्णपणे शफल अक्रॉस द लाईन येऊन चेंडूंचा मारा करण्याचा प्रयत्न करतोय, सफल ठरतोय देखील. आपण पाहिलं तर यावेळेस देखील सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 धावा, 16 धावा, 16 चेंडू अजून देखील 35 धावांची गरज. 16-35 समीकरण मैदानावरती पाहिलं तर फारसं मोठं नसणार आहे मित्रांनो. अंतिम चेंडू पर्यंत संघर्ष मात्र आणि संघर्षच मात्र करावा लागेल. यावेळेस विराटच्या बॅटमधून देखील मोठा फटका, परंतु ताकदीची थोडीशी कमतरता मित्रांनो अजून देखील या खेळाडूमध्ये जाणवते आणि तेच कारण की फटका एक्झिक्यूट होऊ शकला नाहीये. विराटच्या खेळीचा अंत मिळतोय दुसरा मोठा धारा फलंदाजी करणाऱ्या परेश 11 संघाला. संघाचे संघनायक केतन साळुंके, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. संघर्ष बी संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जोपर्यंत चेंडूला उचलतील पुन्हा एकदा फेकतील तोपर्यंत सिंगल. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर एक षटकार फलंदाज हर्षलच्या बॅटमधून या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला, परंतु त्या व्यतिरिक्त अजून देखील कोणत्याच प्रकारची चमकदार कामगिरी ह्या खेळाडूला मात्र करता आलेली नाहीये. दरम्यानचा पुढचा बॉल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत मात्र आपण पाहिलं तर चेंडू भूमीला दान होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती आपण पाहतोय तर दुसरी धाव देखील नक्कीच पूर्ण केली जाते. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावरती येत. 17 रन्स ऑन द बोर्ड. चांगला कमबॅक आपण पाहिला तर मनीष धायगुडे यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगेच मैदानावरती आपण पाहू शकता. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु नीटचं एक्झिक्यूट करता आलेलं नाहीये. खराब क्षेत्ररक्षण परंतु चांगला बॅकअप तिथे मात्र बंटी सूळ यांच्या माध्यमातून. जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण या 2 धावांना बदलता. येणारे चेंडू असेल आता मात्र 12 आणि मॅच जिंकण्याकरिता 30 धावांची गरज.
मराठीचा एक मधुर आवाज प्रशांत पुजारी यांचा देखील या मैदानावरती शुभागमन. थोड्याच वेळामध्ये त्यांचा आवाज देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनसे चषक 2023च्या माध्यमातून नक्कीच ऐकणार आहोत. तर चला विनंती असेल मित्रांनो, संघर्ष 20 संघ वारंवार आपल्याला कॉल केले जात आहेत. आपण टॉससाठी मात्र संपर्क साधायचा आहे. आयोजकांना विनंती असेल, संघ नाही इथे नसेल तर प्लीज आपण त्यांच्यापर्यंत संपर्क करा. बारा चेंडू आणि मॅच जिंकण्याकरिता अजून देखील 30 धावांची गरज आहे. हर्षल चौधरी जर का मैदानावरती थांबला शेवटपर्यंत तर या मॅचचा निकाल नक्कीच आपल्या संघाच्या बाजूने लावू शकतो. गोलंदाजी मार्कवरती थोडासा परिवर्तन केला जातोय. टीम कडून आपण पाहिलं तर सांघिक स्वरूपाचं तिसरा आणि वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक मात्र घेऊन होते गोलंदाज संतोष. तर यावेळेचा पहिला बॉल स्टम्प्स वरून जातोय. आपण पाहिलं तर पंच इशारा करतायत कोणत्याच प्रकारचा नसेल हा वंदर किंवा एक्स्ट्रा स्वरूपाचा चेंडू, कारण की लिगल डिलिव्हरीची समाप्ती मैदानावरती. संतोष मी म्हणेल वेग आहे या गोलंदाजाकडे, अतिशय वेगाने हा चेंडू मात्र फेकला जातोय. डॉट बॉलची सांगता मैदानावरती. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर सज्ज. यावेळेस हर्षलचा फटका फसतोय. बाबूला ही तिसरी संधी असेल झेल घेण्याची आणि इथे मात्र पुन्हा एकदा चूक मैदानावरती. जो बाबू मित्रांनो एका चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, आज आपण पाहिलं तर त्याच्या माध्यमातून हा तिसरा झेल मैदानावरती नक्कीच सुटला जातोय. आणि तो देखील आपण पाहिलं तर हर्षल चौधरी याचा 0 धावसंख्येवरती सोडला होता झेल, तिथून गेला षटकार. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती सोडला होता झेल, तिथून गेला चौकार. या चेंडूवरती सोडलाय झेल, तिथून आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावांच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचतीये 21 धावा धाव फलकावरती. आणि अजून देखील आपण पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरिता 28 धावांची गरज. ही कॅच घेणं गरजेचं होतं, कारण की हर्षल मित्रांनो एका मोठ्या कॅलिबरचा खेळाडू आहे. ज्या खेळाडूने या मैदानावरती 1 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना त्या 11 धावा मात्र पूर्ण केल्या होत्या. तोच हर्षल मैदानावरती आपण पाहिलं तर धावा कुठताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर सज्ज मित्रांनो मैदानावरती. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली जातो. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आपण पाहिली तर मैदानावरती सहजरित्या पूर्ण केली जाईल. सिंगल डबल्स वरती भर देण्याचं काम नक्कीच या खेळाडूच्या माध्यमातून मैदानावरती मात्र केलं जात आहे. 25 रन्स. अजून देखील 8 चेंडू 24 धावांची गरज. ह्या 8 चेंडूं मागे, या 2 चेंडूं मागे कमीत कमी एक मोठा फटका गरजेचा आहे. हर्षल चौधरी मध्ये क्षमता आहे, हर्षल मध्ये ती ताकद आहे तो फटका लगवण्याची, फक्त आवश्यकता असेल ती मात्र एक्झिक्यूट करण्याची. यावेळेस मी अगोदरच म्हटलं होतं की या खेळाडू मध्ये ताकद आहे. या खेळाडूची प्रत्येक धाव तुमच्या जखमेवरती मीठ करणारी असेल, कारण की तुम्ही दिले त्या खेळाडूला तब्बल 3 जीवनदान. पाहिलं तर या षटकाराने मॅचचं गणित पुन्हा एकदा बदललंय. 7 चेंडूने आता मात्र 18 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका फसतोय. चेंडू आपण पाहिलं तर थोडासा वेळ हवेमध्ये जरूर होता, परंतु एकच धाव मिळेल. हर्षलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम नक्कीच केलं गेलंय. इथून खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 10.67 सरासरीने धावा आल्या त्या 3 षटकांमध्ये मात्र 32. आणि आता मात्र समीकरण उरतंय येणारे चेंडू असेल 6. मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 17 धावांची गरज, तर बरोबरीसाठी आपण पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय घडेल मित्रांनो, काय बिघडेल इथून देखील कोणी सांगू शकत नाहीये. पहिल्या 2 चेंडूंवरती एक मोठा फटका या मॅचचं गणित बदलू शकतो. पहिले 2 चेंडू निर्धाव जर का गेले तर जय भवानी संघाचं पारडं थोडंसं या मॅच मध्ये आपल्याला जड पाहायला मिळू शकतं.
चला वेळेकडे लक्ष द्यायचंय. पंच आपल्याला विनंती असेल दोन्ही टीम्सना आपण वारंवार वेळेकडे लक्ष द्यायला सांगायचं आहे. टाइम अलर्ट मात्र सुरेश मुनीम यांच्या माध्यमातून केला गेला. त्यांचा कधी कॉल येऊ शकतो की टाइम इज अप आणि तुम्हाला त्यावेळेस मात्र एक क्षेत्ररक्षक हा मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये नक्कीच घ्यावा लागेल. त्यावेळेस तुमची कोणत्याच प्रकारची अपील ही मात्र स्वीकारली जाणार नाहीये, कारण की इथून वॉर्निंग आज मिळणार नाहीये. सुरेश मुनीम डायरेक्ट ऍक्शन मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळतील. तर फलंदाज हर्षल 11 चेंडू आणि 25 धावांची मॅरेथॉन इनिंग या मैदानावरती साकारताना आपण पाहू शकाल, ज्यामध्ये आणखीन एक जोडली जाईल. 12 चेंडू आणि 26 धावांवरती फलंदाज हर्षल पोहोचतोय. टीम पोहोचते आपण पाहिलं तर 33च्या घरामध्ये. इथून मात्र मॅच मध्ये 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. हर्षल नॉन स्ट्रायकिंगला एंडला गेला. ही मात्र एक जमेची बाजू असेल DDSR जयभवानी टीमसाठी, कारण की मित्रांनो हा खेळाडू आपण पाहिलात ना तर कोणत्या चेंडूला सीमा पार धाडण्याची क्षमता आपल्या मनगटांमध्ये ठेवतो. निखिल आला. निखिल मध्ये देखील क्षमता आहे. फुल टॉसला मिस मात्र या मैदानावरती नक्कीच केलं गेलंय. पंच इशारा करतायत इथे मात्र अव्वांतर चेंडूचा. अव्वांतर धावेने मात्र पुन्हा एकदा सिंगल मिळेल या संघाला. टीमची धावसंख्या समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. चेंडू राहिलेत आता मात्र 5 आणि रन्स करायचे ती मॅच जिंकण्याकरिता त्या मात्र 15. जर का कंपल्सरी 14 केल्या तर या मॅचचा निकाल मात्र या संघाच्या बाजूने लागू शकतो. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे आपण मैदानावरती पाहतोय, तर सिंगल डबलने मात्र समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव टीमला मात्र घेऊन जाते थोडीशी पुढे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावा धावफलकावरती. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. मी विनंती करेन साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस करून घ्यायचा आहे. हे संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार मित्रांनो आपण पाहिलं तर दरवर्षी अगदी न चुकता ज्यांच्या माध्यमातून कळंबोलीकरांना एक मोठी स्पर्धा मात्र ज्यांच्या माध्यमातून अनुभवायला मिळते, पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून खूप मेहनत मात्र घेतली जाते, अशा संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार राहुलजी चव्हाण साहेब आणि त्यांचे सहकारी मित्र यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर इथे मात्र नॉन इफेक्ट मात्र केली जाते. तर आपण पाहिलं तर स्कोर झालाय मित्रांनो आपण पाहिलं तर 37. अजून देखील 3 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरिता 12 धावांची गरज. 3-12चं समीकरण या मैदानावरती या मॅच मध्ये पण नक्कीच पाहू शकता. हर्षलच्या बॅटमधून फटका येतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची संधी. फेकी आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला मात्र केली जाते आणि तेच कारण आहे मित्रांनो की 2 धावा मैदानावरती धावून पूर्ण केल्या जात आहेत. तर नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर इथे मात्र जिंकला गेलाय संघर्ष बी संघाच्या माध्यमातून. दोन्ही टीम्सला खऱ्या अर्थानं खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. तर नक्कीच चला मित्रांनो थोडीशी टीम मीटिंग जी आहे ती लवकरात लवकर संपवायची. येणारे 2 चेंडू आणि अजून देखील मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 10 धावांची गरज. पुढची मॅच आपण पाहिलं तर मागच्या आठवड्याचा आयोजक संघ आदित्य प्रिया रिया श्रीगणेशच्या टीमची त्यांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल यंग टॅलेंट यंग ब्रिगेडचा भरणासेला संघ म्हणजेच संघर्ष बी संघ. यावेळेसचा फटका फसतोय मित्रांनो. इथे मात्र आपण पाहिलं तर मॅचचं गणित थोडंसं बदलू शकतं. मॅच मध्ये उरते फक्त औपचारिकता. येणारा चेंडू असेल तो मात्र 1 आणि मॅच जिंकण्याकरिता आता मात्र 10 धावांची गरज. हर्षलने प्रशांत याच मैदानावरती आपण पाहिलं तर मागच्या वर्षी एकता चषकाच्या माध्यमातून आदित्य प्रिया चषकाच्या माध्यमातून माफ करा आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना त्या 11 धावा केल्या होत्या आणि तो हर्षल यावेळेस मैदानावरती धावा करणार का? परंतु मनीष दायगुडे अनुभवाने परिपक्व असणारे गोलंदाज आहेत मित्रांनो. अंतिम चेंडूवरती मात्र मिळते संधी आणि इथे देखील बाबू मात्र डरलाय असफल. 4 झेल मित्रांनो आज बाबूकडून सुटले त्या मॅच मध्ये. जर का ही मॅच काढण्याच्या क्षणी असतील तर मात्र एक वेगळा निर्णय लागला असता, परंतु इथे काय हरकत नाहीये. मॅच जिंकतो DDSR जयभवानी संघ. विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन. तर परेश 11 संघ चांगला क्रिकेट आपण या मैदानावरती दाखवलात. पुढील वाटचालीसाठी तुमच्या मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा. तर चला संघर्ष बी संघ पण टॉस जिंकला. तेजस आपला निर्णय लवकरात लवकर कळवून मैदानावरती उतरायचंय.
तेजस चल आपल्याला विनंती असेल की मैदानाचा आपण लवकरात लवकर मात्र ताबा घ्यायचा आहे.